हे छान रसरशीत लोणचं इडलिंबाचं. इडलिंबू हा शब्द ऐकल्यावर शाळेची आठवण झालीच असेल नाही का? इडलिंबूचा. बघा, हे आयुर्वेदिक पद्धतीनं केलेलं इडलिंबाचं लोणचं, याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीनेच दाखवणार आहे. तर आपण बघूया हे लोणचं कसं करायचं. नमस्कार, मी अश्विनी. आता पूर्ण पद्धती कशी लोणच्याची आहे ते बघूया. बघा, हे एवढं असं मोठं इडलिंबू आहे, अगदी संत्र किंवा मोसंब्यासारखं दिसणारं. आता याला आपण योग्य पद्धतीने धुवून घेऊया. आता हे अगदी स्वच्छ धुवायचं. याच्या बारीक बारीक फटीमध्ये धूळ माती असू शकते आणि धुतल्यानंतर 15 ते 20 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि मगच कोरडं करून चिरायचं. बघा, 15-20 मिनिट झाल्यानंतर मी हे कोरडं करून घेते आहे. याच्या फटीमध्ये आपल्याला पाण्याचा अंश राहायला नको, कारण मग नाहीतर काय होतं की लोणचं नासण्याची शक्यता असते. बघा, थोडंसं पाणी दिसल्यासारखं वाटलं ना, त्यामुळे काय झालं की आता फॅनमध्ये 5 ते 10 मिनटं वाळवून घेते. आता हे चिरून घ्यायचं आहे. त्याला चांगला बऱ्यापैकी जोर लावावा लागतो आहे. असं काही अगदी साध्यासुध्या पद्धतीने चिरल्याने चाललं आहे. आता बघूया कसं निघतं ते. पहा किती छान ना, अगदी संत्र किंवा मोसंबी असं त्याच पद्धतीचं दिसतं आहे. बिया देखील तशाच आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता याच्या फोडी चिरून घेते. आधी पहिल्यांदा एकाचं अर्ध केलं, त्यानंतर आता त्याच्या पुन्हा 2, मग 4 अशा करत करत बारीक फोडी मी चिरून घेणार आहे. सावकाश वेळ देऊन करायचं, म्हणजे व्यवस्थित चिरल्या जातं. तर बघा, याची साल केवढी जाड आहे, गर त्या मानाने कमी दिसतो आहे. आपल्याला या सालीत आणि त्याच्या गरामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. विषारी काही आपल्या गोष्टी पोटात गेल्या असेल तर ते निघण्यासाठी सुद्धा याची मदत होते. आता बघा, या बिया निघालेल्या दाखवते आहे, पण यापेक्षा जास्त बिया निघाल्या होत्या. आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत. आता बघा, एवढ्या फोडी झालेल्या एका इडलिंबाच्या. तर आता याच्यामध्ये आपण पुढील गोष्टी घालूया आणि एकजीव करूया. आता 2 टेबलस्पून सेंधव मीठ घातलेलं आहे. सेंधा नमक म्हणतो आपण त्याला, किंवा रॉक सॉल्ट. आता हे आपण मीठ घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. म्हणजे त्या मीठ हे प्रिझर्वेटिव्ह असतं, त्यामुळे लिंबाच्या फोडींना लागलं की ते नासत नाही. मग थोडासा वेळ देऊन कालवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याला काय होतं की मग थोडंसं पाणी पण सुटतं. मग खार चांगला रसरशीत लोणचं होण्यासाठी पण मिठाचा उपयोग होतो. तर बघा, हे छान कालवून घेतलं आणि आपल्याला आता हे झाकून ठेवायचं आहे. आता मी साधारण 12 तास वगैरे हे ठेवणार आहे. आता हे एक प्लेट ठेवली आणि त्यावर एक कापड ठेवलं. आता आपण नंतर 12 तासानंतर आता हे पाहतो आहे. एक साधारण मी रात्रभर ठेवलं. तर बघा, रंग किती बदलला ना. मीठ घातल्यामुळे काय झालं की त्या फोडींना रसही सुटला आणि किंचित थोड्याशा फोडी नरम झाल्या. फार नाही झालेल्या आहेत, कारण साल बरीच जाड होती ना. आता बघूया. आता बघा, एवढं नरम झाल्यानंतरच बाकीच्या पुढच्या गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत. आता आपण 2 वाट्या इथे बारीक किसून घेतलेला असा गूळ घालतो आहे. हा गूळ घातल्यानंतर थोडासा 1 टेबलस्पून किंवा अर्धा टेबलस्पून, तुम्हाला हवी असेल तर साखर घाला. मी घातली आहे इथे. आणि साधारण 1.5 चमचा, मोठा चमचा तिखट घातलं आहे, कारण हे गोड आहे तर थोडंसं मला तिखट हवं होतं, म्हणून तिखट थोडं मी जास्तच घातलं आहे. आणि इथे 1 चमचा साधारण आपलं काळं मीठ जे असतं ते चवीसाठी घातलं आहे. कोणाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालतं. आता हे थोडंसं आपल्याला कसं मीठच घालतो आहे आपण, आपल्याला खायचंच आहे, आयुर्वेदिक पद्धतीने करायचं आहे, म्हणून आपण सेंधव मीठ आणि काळं मीठ घातलं आहे. आपल्याला याचे गुणधर्म आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत, नाही तर आपल्याला गुगलवरही सापडतात, त्यात काही अवघड नाही आहे. आता बघा, एका रात्रीनंतर पुन्हा किती रसरशीत लोणचं झालेलं आहे. आणि हे लोणचं कसं साठवायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. बघा, किती सुंदर दिसतं आहे.
एका इडलिंबाचं एवढं भरपूर लोणचं झालेलं आहे. आता हे रोज जरी एक खाल्लं किंवा मधून अधून आठवड्यातून 2-3 वेळेस जरी खाल्लं तरी आपल्याला पुरेसं होतं. तर बघा हे मीठ घालते आहे मी आणि ही जी बरणी आहे आपली ती बरणी स्वच्छ त्या मिठाने पुसून घेते आहे. त्याचे काठ, आतमधला भाग वगैरे सगळं. ही बरणी आधी मी उन्हात वाळवलेली होती, त्यामुळे आता मिठाने फक्त स्वच्छ करते आहे. म्हणजे काठ वगैरेला मीठ लावलं तर बुरशी चढत नाही. तर ते मीठ काढून घेतलं, भाजी वगैरे धुवायसाठी कामी येतं. आणि हे लोणचं मी आता हळूहळू या बरणीमध्ये भरून घेते. आणि याला बरणीच्या झाकणाला बुरशी चढू नये किंवा कोरडं राहावं त्यासाठी मी पुढे दाखवतेच आहे तुम्हाला. तर बघा रसरशीत हे लोणचं एका छान बरणीत, काचेच्या भरणीत शक्यतो भरायचं. काचेचे किंवा सिरॅमिकच्या, प्लॅस्टिकच्या शक्यतो वापरू नका, कारण प्लॅस्टिकचे आपल्याला साईड इफेक्ट्स माहीत आहेत, तर कशाला वापरायचं. आता बघा छान हे रसरशीत लोणचं भरून घेते आहे. आणि तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, कमेंटची तयारी करा. आवडलं असेल किंवा आयुर्वेदिक पद्धतीचं आहे म्हणून तुम्हाला मला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. सबस्क्राईब तर नक्कीच करा बरं का. आता बघा हे छानसं असं लोणचं तयार झालेलं आहे आणि या बरणीमध्ये मी टाकलेलं आहे. बघा भरपूर एका इडलिंबाचं एवढं लोणचं झालं. झाकण लावून तुम्हाला पहिल्यांदा दाखवते आणि पुढे काय करायचं ते दाखवते. आता बघा हे झाकण काढून याला एक असं प्लॅस्टिकचा एक कागद लावून घ्यायचा. की काय आतमध्ये लोणच्याला लागत नाही, त्यामुळे वरून लावला तर चालतो, म्हणजे झाकण गंजत